नमस्कार सगळ्यांना. ताडोबाला जाताना एक रिसॉर्ट लागलं आहे, चिमूर टायगर रिसॉर्ट. या ठिकाणी जेवणासाठी म्हणून आम्ही थांबलो आहे. थांबल्यानंतर आजूबाजूला शेती, जंगल अर्थातच, कारण टायगर रिसॉर्ट आहे. त्याच्यामुळे टायगर रिझर्वर रिसॉर्ट नाही, सॉरी. आणि हे चिमूर टायगर रिसॉर्ट या ठिकाणी जेवणासाठी उतरलो आहे. आजूबाजूला जंगल, थंड हवा आणि इथले गावकरी. आतलं जाऊन रिसॉर्ट आपण एक्सप्लोअर करूया. त्याच्या अगोदर गावकरी. दादा नमस्कार. चिमूर गाव आहे जवळपास. तिथे किती लोकवस्ती आहे? तिथे बहुत से लोक खूप लोकवस्ती आहे. ओके. आणि काय बोलू शकतोय, इथून आता जे टायगर आपलं हे आहे, ताडोबाचं जंगल, ते कुठं 6 किलोमीटरवरती आहे याच्यापासून. ओके ओके. आज आज इथे आम्ही आलोय तर आम्हाला वाघ बघायला भेटणार का? मिळेल ना? धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्हाला वाघ दिसतो इकडे? आम्हाला वाघ दिसतो. आमच्या शेजारी पाजारी शेतीवाडी ओके. सुवर वगैरे सगळं दिसते. सगळं दिसतंय का? तुम्ही काय व्यवसाय काय करता? हे मिस्त्री काम, मिस्त्री काम करता काय? ओके ओके बांधकाम, बांधकाम. ओके, ठीक आहे. म्हणजे इथल्या लोकांचा व्यवसाय काय आहे? इकडच्या बाजूच्या शेती. शेती आहे. आणि दुसरा व्यवसाय असं उत्पन्नाचं साधन दुसरं काही नाही, दुसरं काही नाही. फक्त शेती आहे. ओके. शेती आणि मजुरी. हां, मजदुरी, मिस्त्री काम किंवा मजुरी, त्याच्यावर घर चालतंय? हो ठीकठाक चालतंय. चालते. म्हणजे आता चालवा लागते परिस्थितीनुसार, ज्या ज्या पद्धतीनं आपला परिस्थिती आहे त्या पद्धतीने. बरोबर बरोबर. मुंबई पुण्याचं आकर्षण आहे तुम्हाला? मुंबई पुण्याकडचं आम्ही आता दुःख गेलो नाही. गेलेच नाही कधी? गेलो तसं म्हणा, गेलो काही हां, कामानिमित्त. कामानिमित्त. बरोबर. थँक्यू थँक्यू. आम्ही आलो आहे, म्हणजे आम्ही खरं कोकणातून आलो आहे, पण कामासाठी मुंबईमध्ये काम करतो आम्ही. धन्यवाद. तुमच्याशी बोलून बरं वाटलं. ओके. हां, कुठे कुठल्या? एक सुका पेड़ आहे, हां, बढिया दिसतो तो. ओके ओके. घेतो मी घेतो. क्रिसमस ट्री बाळा, क्रिसमस ट्री उतरते असतात. धन्यवाद अरे धन्यवाद. क्रिसमस ट्री असतात ना, त्याची पानं अशी उतरती असतात. ही अशी तर एंट्री फ्रॉम द गेटमधून आपण एंट्री केली. आणि आता काही झाडं लावलेली आहेत, काही झाडं स्वतःहून अशी आहेत याच्यामध्ये. किती छान आहे. हां, आणखीन ओके ओके. प्राजक्ताने एक दाखवलं, गोरे गोरे मुकडे पे काला काला चष्मा. हे बघा, हे पक्ष्याचं घरटं आहे. सुगरण ना, मला वाटतं. काय? हां, सुगरणीचा खोपा. बहिणावा त्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी साठी तिने तिने झाडाले बांगला. धन्यवाद. एकच नंबर. या गाण्यासाठी 1 लाईक झाला पाहिजे. एक नंबर सॉन्ग. आता एक्सप्लोर करूया हे गार्डन. त्याच्यानंतर गार्डन नाही, सॉरी, सायगर एक्सप्लोर करूया. हा रिसॉर्ट, टायगर रिसॉर्ट, चिमोरी टायगर रिसॉर्ट. राहण्याची पण सोय आहे आजूबाजूला. आणि आजी त्या बाजूला गप्पा मारत बसल्यात. काही गोष्टी आर्टिफिशियल असल्या तरी बऱ्याचशा गोष्टी यांनी जतन केल्यात, त्याचं एक कौतुक आहे. आणि हे बघा, मुलं पण एन्जॉय करतात, मजा करतात. त्या बाजूला आहेत देवांश, अरे पडशील बघ, विराज. इकडे सायकल पण ठेवलेली आहे. आणि राहण्यासाठी रूम्स वगैरे आहेत, ते बघू शकता. वरती वारली पेंटिंग आहे. हे बघा, म्हणजे जर का आपण इकडे यायचं म्हटलं फिरण्यासाठी वगैरे, तर तुम्हाला राहण्यासाठी रूम्स वगैरे आहेत, जेणेकरून आपण आपले 2 दिवस इथे येऊन एन्जॉय करू शकता. मी आता चाललो आहे टेरेसवरती, म्हणजे वरती जातो आहे. पण वरून हे कसं सगळं दिसतं जंगल, ते पण आपण बघूया. आय एम जस्ट एन्जॉईंग इट. हे बघा, वरती आलो आहे. आणि इकडे ह्या आजूबाजूला रूम्स वगैरे आहेत. ओके. आणि खूपशा ठिकाणी तुम्हाला अशी गर्द झाडी दिसेल. आता या झाडाच्या आतमध्ये ज्या रूम्स आहेत, तिथे राहण्यासाठी तुम्हाला खरंच किती मजा वाटेल याचा विचार करू शकतो. आम्ही तर फक्त आज जेवायला आलो आहे, पण जर का कधी तशी वेळ मिळाला तर येऊन राहायला आवडेल. हे
किचन वगैरे आतमधलं नंतर जाऊन आपण एक्सप्लोर करूया. पण अगोदर या सगळ्या रूम्स. कसा वाटतं विराज तुला? विराज, हाव इज इट? हे बघा, म्हणजे मध्ये किचन आहे किंवा डायनिंग हॉल असेल आणि आजूबाजूला ह्या सगळ्या रूम्स आहेत. आणि विशेष करून इथे यांनी मेंटेन केलं आहे ते म्हणजे निसर्ग सौंदर्य, झाडी आणि त्याचा जो घनदाटपणा आहे, त्याचबरोबर शांतता. फक्त इथे तुम्हाला पशुपक्ष्यांचे आवाज ऐकायला येतील आणि जर का कोणी माणसं माझ्यासारखी येऊन जर का इथे उपद्रव करत असतील तर तेवढं ऐकायला मिळेल. अदरवाईज नीरव अशी शांतता आहे. हे बघा, खूप छान. आणि खरं तर अशा ठिकाणी आल्यानंतर आपण या शांततेचा अनुभव घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. तर जेवढा वेळ शक्य होईल ब्लॉगमध्ये शूट करणं आणि दाखवणं तेवढं तुम्हाला दाखवणार आहे. अदरवाईज काय म्हणतो आपण, जिथे येतो तर त्या गोष्टी अनुभवल्या पाहिजेत, तर ते अनुभवण्याचा देखील प्रयत्न करणार आहे. हे बघा, आणि लकीली आमचं जे टायगर रिझर्वर आहे त्याचं बुकिंग झालेलं आहे. एकाच गेटवरून आमच्या गाड्या सुटणार आहेत. आतमध्ये जाऊन शूटिंग करणं शक्य नाही. पण ओके, तर एक सायकल की दो सवारी और ओ ऐका, एक सायकल की दो सवारी, मेरी बीबी मुझे प्यारी. कैसा लगा? एक नंबर. ओ ऐकलं काय? एक सायकल की दो सवारी, एक सायकल की दो सवारी, मेरी बीबी मुझे प्यारी, जान से प्यारी. हे जास्त प्रेम आहे यांचे, जान से भी प्यारी. बघा, थँक्यू. ओके, थँक्यू. खरंच खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. एकदम शांतता आहे. मुंबईची धावपळ नाही, गडबड नाही, कुठलं टेन्शन नाही आहे. पण एक सांगू का, एकदम नीरवाशी शांतता आहे. त्याचबरोबर समोर बघा, तुम्हाला माणूस दिसणार नाही अजिबात. शेती दिसेल, झाडंझुडपं दिसतील. अर्थात इथून 6 किलोमीटरच्या अंतरावरती पक्षी नाही, वाघ अभयारण्य आहे, टायगर रिझर्वर. त्याच्यामुळे तेवढं तर असणारच. आणि इथल्या गावाला सांगितलं की इकडे या बाजूला सुद्धा वाघ त्यांना दिसत असतात. तर आणि हे बिबट्या वाघ नव्हेत, हे पट्टेरी वाघ म्हणजे जातीवंत जनावर. कसं वाटतंय कमेंट करा. आणि ही सायकल, आपलं सायकलचं प्रेम कुठेही केलं तरी कमी होत नाही. त्या रिसॉर्टची सायकल होती, ही रिसॉर्टची सायकल घेऊन बाहेर पडलो आणि एक छोटासा फेरफटका मारतो आहे आजूबाजूला. जिथे माणसं नसतात तिथे निसर्ग असतो, आणि जिथे निसर्ग असतो तिथे शांतता असते, आणि जिथे शांतता असते तिथे मानसिक समाधान असतं. बास, आता परत आतमध्ये जातो आहे. आतमध्ये जाऊया आणि फूड एन्जॉय करूया. फूड पण दाखवतो, व्हेज आहे, नॉनव्हेज आहे, पण आम्ही जे काय आहे ते व्हेजमध्ये सांगितलेलं आहे त्यांना. सो लेट्स गो देअर विदाउट वेस्टिंग एनी टाईम. स्विमिंग पूल हे बघा, या रिसॉर्टमधला स्विमिंग पूल. इथे मस्तपैकी रिलॅक्स होण्यासाठी. माय गॉड, हा बघा, एकच नंबर वाटतंय. समोर निळशार आकाश, समोर स्विमिंग पूल आणि या बाजूला मी. बुफे जेवण आहे, बुफे जेवण आम्हाला माहिती नव्हतं. आम्हाला वाटलं की सर्व केलं जाईल. बुफे जेवण आहे आणि 1 तास साधारणपणे या ठिकाणापासून 2 तासाचं अंतर असेल. गेटपर्यंत 2 तासाचं अंतर असेल. त्याच्यामुळे लवकरात लवकर जेवण आपल्याला निघायचं आहे. सो आपण जेवण घेतो आहे आता. आपलं जेवण करून झालेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर एक थोडासा ट्विस्ट आला आहे. काय झाला ट्विस्ट आला? प्रॉब्लेम म्हणजे दादा पण आपले नवीन आहेत रूटला, आणि त्याच्यामुळे आपल्याला जे 2 गेटला सोडायचं आहे तिथपर्यंत जंगलातून रस्ता असेल, त्याच्यामुळे माहिती नाही. तर थोडंसं या हॉटेलच्या काउंटरला विचारून घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो आहे. या हॉटेलचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा एक्साइटिंग फॅमिली व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. धन्यवाद. आभार.